लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूर शहरात रेल्वे उड्डाणपुलाच्या कामावरून मोठा वाद निर्माण झालाय। चुकीचा आराखडा असल्याचा आरोप करत भगूर नगरपालिकेनं थेट पुलाचं काम बंद पाडलंय। भगूर शहरातील गेट क्रमांक 84F येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामावरून सध्या वाद उफाळून आलाय। उड्डाणपुलाचा आराखडा चुकीचा असून हा पूल शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे उतरायला हवा अशी मागणी भगूर नगरपालिकेनं केली आहे। या मागणीसाठी नगरपालिकेने थेट काम बंद पाडत आक्रमक भूमिका घेतली आहे। यावेळी नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। आज या ठिकाणी भगूरचं आरोबीचं म्हणजे रेल्वे ओव्हरब्रिजचं काम चालू आहे। गेले काही दिवसांपासून आम्ही रेल्वेला 2-3 पत्रव्यवहार केले होते की रेल्वे ओव्हरब्रिजचं काम जे आहे, ही आमचं भगूर जी आहे ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी आहे आणि ह्या गावाचं एक ऐतिहासिक महत्व आहे। त्याच्यामुळे हा रेल्वे ओव्हरब्रिज जो आहे त्याचा टर्न जो आहे तो भगूरकडे लँडिंग असावं, पण ह्याचं कुठलंही उत्तर आम्हाला मिळालं नाही रेल्वे प्रशासनाकडून। त्याच्यानंतर हा ब्रिज जो आहे तो त्यांनी ऐनवेळी प्लॅन बदलून तो लवितच्या बाजूने उतरवण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये लवितच्या बाजूने उतरवल्यानंतर भगूरला येण्यासाठी जाण्यासाठी दळणवळणासाठी कुठल्याही रस्त्याचं काहीही त्यांच्याकडून चर्चा किंवा कुठल्याही प्रकारचं उत्तर आम्हाला मिळालं नाहीये। म्हणून त्यांना दुसरं तिसरं पत्र 2-3 पत्र गेल्यावर सुद्धा कुठल्याही रेल्वे प्रशासनाकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही। अचानकपणे आमच्या भगूर नगरपालिकेचे रोड बंद करण्यात आले। अचानक इथलं दळणवळण रस्ता सगळं बंद करून हे काम रात्रंदिवस ह्याचं स्पीड वाढवण्यात आलं। मागे देखील रेल्वेचं भगूरचं जे दुसरं एंट्रन्स होतं तिथल्या ओव्हरब्रिजचं काम करून रेल्वे प्रशासन निघून गेलं। तिथे भगूरमध्ये येण्याचा जो अंडरपास ते करून देण्याची बोली झाली होती ती गेले 8-10 वर्ष केली नाही। नंतर एनजीओच्या माध्यमातून व नंतर काही निधी इकडून तिकडून पीडब्ल्यूडीचा घेऊन तो रस्ता गावकऱ्यांना किंवा नगरपालिकेला करावा लागला होता। तर तसं न होण्यासाठी भगूर प्रशासन म्हणजे रेल्वे प्रशासनाने आधी भगूरचा रस्ता करून द्यावा, भगूरचं दळणवळण चालू करून द्यावं। हे खूप महत्वाचं गाव आहे आणि या गावाच्या दृष्टीने तो लँडिंग ओव्हरब्रिजचा आमच्या गावात व्हावा ही मागणी आम्ही भगूर नगरपालिकेच्या वतीने आज करत आहोत। आणि ते जोपर्यंत रेल्वे प्रशासनाकडून आमच्या पत्राचे उत्तर येत नाही किंवा चर्चेसाठी कोणी अधिकारी येत नाही तोवर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम होऊ नये किंवा आमच्या भगूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कोणतेही त्यांनी बॅरिकेड्स लावून किंवा रस्ता अडवून किंवा कुठल्याही प्रकारची तोडफोड करू नये ही मागणी आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे। आणि जे एनओसी पूर्वी काही प्रशासन काळामध्ये यांनी कुठली तरी एनओसी अधिकाऱ्यांकडून घेतली होती ती आज सर्व नगरसेवकांच्या मंजुरीने ठराव करून ती एनओसी रद्द आज आम्ही केलेली आहे। नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी रेल्वे प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय। मागणी मान्य न झाल्यास रेल्वे हद्दीमध्ये आंदोलन, तोडफोड किंवा रस्ते बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।